जय जय रघुवीर समर्थ। दशक 15वा आत्मदशक, त्यातील समास 10वा सिद्धांत निरूपण। श्रीराम समर्थ। समर्थाने मागील पिंडोत्पत्तीमध्ये सांगितलं की देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊये तितके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे। म्हणजे विश्वाचा कारभार हा संपूर्ण भगवंताच्या प्रेरणेनुसार चालतो। ही गोष्ट जरी खरी असली तरी जेवढं आपल्याला योग्य आहे तेवढं आपण घेतलं पाहिजे। स्वतःचा अधिकार, बुद्धी, शक्ती या ओळखून वागत गेलो तर हितकारकच गोष्टी होतात आणि त्या कळतात। मग ह्या सगळ्या गोष्टी कळत असताना आपण आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचलो, आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झाले म्हणजे त्या ठिकाणी काही आपला प्रवास हा संपला असं होत नाही। कारण आत्मज्ञान हे सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचं मुळात मूळ आहे, हे खरं आहे। पण तरी सुद्धा त्याच्याही पलीकडे, म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे सर्व गोष्टी आल्या हे खरं आहे, तरी सुद्धा त्याच्याही पलीकडे निर्गुण अवस्था आहे ना, ती काय सांगता येते का? म्हणजे तिथे ज्ञान नाही, विज्ञान नाही, गती नाही, स्थिती नाही, म्हणून अशी अवस्था आहे, म्हणजे अवर्णनीय अवस्था आहे। तिथे गेलेल्याला काही करावं लागत नाही आणि त्याचा काही कुठला करण्याचा हेतू सुद्धा नसतो। म्हणजे जोपर्यंत देहाचं प्रारब्ध आहे तोपर्यंतच त्याचा देह शिल्लक राहतो किंवा कार्य करू शकतो। आणि ज्याला ज्याचं ज्याचं ध्यान आहे त्यानुसार त्याला त्याची गती प्राप्त होते। हा सृष्टीचा नियमच आहे। जर का चंचल गोष्टीचं ध्यान केलं तर तो व्यक्ती चंचलच होणार आहे। निश्चलाचं ध्यान केलं, परब्रह्माचं ध्यान केलं, भगवंत प्राप्त होणार आहे। परंतु तो मायेच्या अधीन राहून जर का कार्य करत असेल तर त्याचा जन्म पुन्हा तो मायेतच अडकणार आहे ना। माये संग पुन्हा जन्मातच येणार, त्याच जन्मात येणार तो। हे ज्ञान समर्थांनी भगवंताच्या श्रीरामाच्या उपासनातून प्राप्त केलेलं आहे। समर्थांना रामदास हे प्राप्त कधी झालं? जेव्हा श्रीरामाची भेट झाली, श्रीरामाने दर्शन दिलं। भेट झाली म्हणजे श्रीरामाच्या उपासनेतून श्रीरामाने दर्शन दिलं, त्यानंतरच झाले ना। आणि तेच उपदेश समर्थांनी सिद्धांत म्हणून, सिद्धांत म्हणजे काय? मागील समासामध्ये उभी दिली होती, सिद्धांत, वेदांत, सिद्धांत, दादांत, रचित प्रमाण नेमस्त, पंचकर्ण सांडून हित, वाक्यार्थ पाहावा। 3 प्रकार आहेत, वेद, सिद्धांत आणि दादांत। वेद म्हणजे शास्त्र, सिद्ध म्हणजे गुरुने दिलेला उपदेश, आणि दादांत म्हणजे स्वतःच। 3 प्रकार आहेत। आता ह्याच्यामधून आपल्याला जो काही अनुभव मिळतो त्याचा प्रमाण बघितलं पाहिजे, हा नियम आहे। आणि त्याच अनुषंगाने समर्थांनी सिद्धांतामध्ये आपल्याला उपदेश केलेला आहे। श्रीराम समर्थ। गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निश्चय चंचल नानाते, जेणे चिणे आहे। बरं, आता समर्थांनी या ज्या ओव्या दिलेल्या आहेत ना, अंतर्मुख होऊन आपण समजून घेतल्या पाहिजे, तर त्या कळू शकतात। कारण हा स्पष्ट समर्थांचा उपदेश आहे। सिद्धांत म्हणजे समर्थांनी आपल्याकरिता दिलेला उपदेश, त्यामुळे थोडीशी भाषा ही भगवत प्राप्तीची आहे।
म्हणून थोडं अतिदक्ष होऊन आपण ते समजून घेतलं पाहिजे. गगनी अवघेची होत जाते, गगनायसे तगे नाते, निश्चय चंचळ नानाते येणेच न्याय. म्हणजे आता गगन म्हणजे विश्वामध्ये जर बघितलं आपण, या सृष्टीमध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी घडतात. कुठे घडतात? या गगनामध्ये घडतात. आकाशाच्या जे आपण आता पाहतो, पृथ्वी ते आकाश ही एक पोकळी आहे. या पोकळीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, येतात जातात. त्या दृष्टम तदनष्टम, जे दिसते आपल्याला ते नासणार आहे. कोणतीही वस्तू घ्या, सजीव घ्या, निर्जीव घ्या. निर्जीव ही वस्तू काहीच समज निर्जीव वस्तू नाही आहे ना. दगडा, एवढा मोठा दगड पाण्यामध्ये वाऱ्यामध्ये वाहून 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 झीज होते, छोटं होतं. प्लास्टिक आपण म्हणतो कुजत नाही किंवा त्याचं वेगळं होत नाही, त्यालाही कालमध्ये आता दिले ना काही हजारो वर्षानंतर, पण आहे. म्हणजे ते राहणार नाही. परंतु गगन आकाश जो आहे तो जशाचा तसा राहतो, तो काही नष्ट होत नाही. तर इतर वस्तू ज्या आहेत, ज्या त्या आकाशामध्ये आहेत, गगना ऐसे तगे नाते, ते राहू शकत नाही. कोणासारखे? गगनासारखे. निश्चय चंचल नानाते येणेच न्याय. निश्चय म्हणजे कोण? परब्रह्म भगवंत. आणि चंचल म्हणजे माया, बरोबर ना. म्हणजे या भगवंताच्या सृष्टीमध्ये सुद्धा चंचल या मायेच्या काही गोष्टी आहेत, त्या सुद्धा येतात आणि जातात. त्याच्यासाठी समर्थांनी उदाहरण दिले पुढच्या ओळीमध्ये. अंधार दाटला भय, वाटे गगन झाले काय, रवी किरण ते पैवय सवेच वाटे. उदाहरण किती छान दिलंय की ज्या वेळेमध्ये अंधार पडतो, रात्र होते, काळोख होते, बरोबर ना, तेव्हा आपल्याला काय वाटतं? वाटे गगन झाले काय. लगेच अंधार पडल्यानंतर पूर्ण काळ पसरतं ना, काहीच दिसत नाही समोरचं आपल्याला. मग आपण काय म्हणतो? अंधार झाला. समोरची वस्तू, समोरची कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला जे मानवनिर्मित वस्तू वापरून, बॅटरी असेल, लाईट असेल, यांचा वापर करावा लागतो, तेव्हा आपल्याला ते दिसतं. अंधार दाटला बळे, वाटे गगन झाले काय, रवी किरणे ते पिवळे सवेच वाटे. म्हणजे ज्या वेळामध्ये सूर्य उगवतोय, रवी किरणे येतात, त्यावेळेस सगळीकडे पिवळसर आकाश पूर्ण उघडा दिसतोय आपल्याला. दिसतो ना. रात्रीच्या वेळेमध्ये दिसतं का काही? कुठेच प्रकाश नाही, कसलीच लाईट नाही. काय दिसतं बघा? दिसतं का काही? अंधार आला की संपूर्ण आपल्याला असं वाटतं संपलं, आता सगळीकडे अंधार झालाय, काळोख झालाय, आता काही नाही, संपलं. त्यावेळेस आपण काम करतो का? बघा ना, अंधारामध्ये कोण काम करतं का? साधं जेवण करत नाही आपण. लाईट गेली का, अरे नाही थांबा, लाईट येऊ द्या मग जेवण करतो ना. किंवा काम करायचं असेल तर आपल्याला कृत्रिमरित्या काही गोष्टी वापराव्या लागतात. तसं मनुष्य देहाच्या या जीवनसृष्टीमध्ये आहे की एखादं कार्य करत असताना त्या भगवंताचं रविकिरण असणं गरजेचं आहे, भगवंताचा प्रकाश असणं गरजेचं आहे. जर तो भगवंताचा प्रकाश, भगवंताची कृपा जर का आपल्याकडे नसेल, तर आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही सत्कर्म करू शकत नाही. म्हणजे अंधार दाटला भय, जर अंधार असेल तर आपण अधपतनाचीच कार्य करू. आपल्याकडनं घडणारे कार्य हे अधपतनाचेच असतील, पापात्मकच असतील. म्हणून समर्थांचा असलेला प्रकाश हे असणं गरजेचं आहे. आणखीन उदाहरण दिलंय. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. काय? उदंड हिव जेव्हा पडले, म्हणजे बर्फ पडतो ना, काय वाटतं तेव्हा? सगळीकडे या सगळ्या संपूर्ण सृष्टीमध्येच काय पसरलंय? बरोबर ना. हिव म्हणजे बर्फ ना. थंडावा निर्माण होतो ना. थंडी पडल्यानंतर काय होतं? सगळीकडे आच्छादनं तयार होतात. असं वाटतं संपूर्ण, म्हणजे आता आपण आपल्याला जेवढं आपल्या दृष्टीमध्ये दिसतंय, आपण त्यालाच गगन म्हणणार, तेवढीच सृष्टी समजणार. दृष्टीच्या पलीकडे न दिसणार आपण सृष्टी नाही म्हणतो का? कारण आपण तेवढे अजूनपर्यंत ज्ञानी झालंच नाही ना. जे दृष्टीच दिसतंय तेवढंच आपण म्हणतो की ही सृष्टी. मग ते आपल्याला काय वाटतं? दमे गगन थंड झाले, जेव्हा उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे.
बरं ना, जेव्हा उष्णता निर्माण होते तेव्हा कुठेतरी ते पूर्णपणे वितळून जात किंवा थंडावा पूर्ण निघून जात ना, तेव्हा थोडासा कुठेतरी गरमपणा येतोय. ऐसे जे काही वाटले ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. म्हणजे आता ही घटना जर आपण उदाहरणं पाहिली दोन, त्या दोनही उदाहरणांमध्ये अंधार आला, काही कालांतराने निघून गेला. उजेड आहे, काही कालांतराने पुन्हा अंधार आला. बर्फ पडला, आच्छादन झालं बर्फाचं, पूर्ण थंडावा निर्माण झाला. काही कालांतराने प्रकाश आला, ते वितळून गेलं, पुन्हा गरमी निर्माण झाली. बरोबर ना. म्हणजे हे घडतंय, पुन्हा येतं पुन्हा जातं, पुन्हा येतं पुन्हा जातं. ऐसे जे काही वाटले, जे आपल्याला वाटलं ते झाले आणि गेले. जे आपल्याला वाटलं ते आलं, झालं, घडलं, निघून गेलं. परंतु आकाशासारखे तगले हे तो घडेना. आता आकाश आहे तसाच आहे ना, का आकाश बदलला? अंधार आला तरी आकाश होता, अंधार गेला तरी आकाश आहे. हे वालं बर्फ पडला, आच्छादन झालं, आकाश होता, निघून गेलं, आकाश आहे. म्हणजे आकाशासारखे तगले हे तो घडेना. म्हणजे परब्रह्म आहे तसाच आहे, तो बदलला का? हा मुलगा जन्माला आल्याच्या नंतर, बाळ जन्माला आलं त्याच्या अंतरी परब्रह्म होता. पुढी वाढे कुबुद्धी वाढे, वाढ 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 वाढत 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 गेला, तरुण झाला, संसार थटला, माये संगे त्याने संपूर्ण प्रपंच केला, वय झालं, शेवटच्या क्षणाला आला. अंतरात्मा जसा होता तसाच आहे. अंतरात्मा बदलला का? ज्या वयामध्ये जन्माला आला त्या वयामध्ये जो अंतरात्मा होता तोच अंतरात्मा शेवटच्या क्षणाला सुद्धा आहे. तो बदलला का? तो बदलला नाही. बदलली त्याची प्रकृती, बदललं त्याचं पूर्ण त्याच्या कर्मानुसार, आचरणानुसार त्याचं शरीर. परंतु अंतरात्मा तो भगवंत, तो जशाचा तसाच आहे. उत्तम जाणीवेचा जिनस समजून पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. हा, उत्तम जाणीवेतून जर का आपण बघितलं, उत्तम जाणीवेचा जिनस, जिनस म्हणजे वस्तू, वस्तू म्हणजे जिथे कोणाला म्हटलंय त्या आत्म्याला म्हटलेलं आहे. समजून पाहे सावकाश, जर त्याला आपण मागील समासामध्ये आपण पिंडोत्पत्तीमध्ये बघितलं, आपण त्याला व्यवस्थेमध्ये काय आहे, बरोबर, त्याला व्यवस्थित समजून जर घेतलं आपण सावकाशपणे, सांगितलंय समजून पाहे सावकाश, त्याचं व्यवस्थितपणे विवरण झालं पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. निराभास ते आकाश भास मिथ्या. बरोबर ना. म्हणजे जे निराभास आहे कोण? तो आकाश. बरोबर ना. तो कसा आहे? निर्लिप्त आहे. हे तेव्हा समजतं कधी, जेव्हा आपण त्याचा पूर्ण समजून उमजून व्यवस्थित विवरण करू. तेव्हा जो भास होतो ना तो मिथ्या आहे, अर्थात ते नाशिवंत आहे, हे आपल्याला तेव्हा कळेल. उदक पसरे वायू पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. बघा आता उदक म्हणजे पाणी जर बघितलं तर असं खाली पडल्याच्या नंतर आपण सोडून दिलं, पडल्यानंतर तो उदक पसरत जातोय. वायूही तसंच आहे, त्याचाही विस्तार होत जातो, तोही पसरत जातो. उदक पसरे वायू पसरे, आत्मा अत्यंतची पसरे. पण आत्मा जर बघायला गेलं त्याला तर मर्यादा पण नाही. पाण्याला कुठेतरी मर्यादा आहे, जेवढं पाणी टाकणार तेवढंच जाणार, बरोबर ना. एक ग्लास जर पाणी ओतलं तर त्याची जेवढी मर्यादा आहे तिथपर्यंतच जाणार, तो पसरणार. कधी पूर्ण गावभर पसरेल? एक बादली पाणी टाकलं तो गावभर पसरेल का? एक टँकर पाणी टाकलं तो काय पूर्ण तालुका भर पसरेल का? पूर्ण सृष्टीवर पसरेल का? त्यांना मर्यादा आहेत. वायूला पण मर्यादा आहे, वायू पण पसरतोय, त्याला पण मर्यादा आहे. एखाद्या बंद बाटलीमध्ये वायू जाईल का? तो पसरेल का? नाही. त्याला झाकण ठेवलंय, तेवढ्यामध्येच तो पसरणार, त्याच्या पलीकडे जाणार नाही. परंतु आत्मा अत्यंतची पसरे. अत्यंत म्हणजे त्याला तो कुठे पसरला ह्याचं मोजमाप नाही, त्याला मर्यादाच नाही, तो अमर्याद आहे. तत्वे तत्व अवघेची पसरे, अंतर्यामी. म्हणजे एका तत्वामध्ये दुसरे तत्व हे सुद्धा असंच अंतर्यामामध्ये पसरत असतात, एकमेकांमध्ये मिक्स होत असतात.
चळते आणि चयनाते अंतरी अवघेच कळते विवरणेची निवळते प्राणी मात्र असे. चळते आणि चयनाते म्हणजे चंचल असते आणि जे निश्चय असते हे दोन्ही तत्व बघायला गेलं. अंतरी अवघेच कळते विवरणेची निवळते प्राणी मात्र असे. याचं विवरण जर आपण व्यवस्थितरित्या केलं त्याचं चिंतन केलं तरच समजतं, अन्यथा कळणार नाही. म्हणजे चळते आणि चयनाते हे अंतर्यामामध्ये जाऊन त्याचं विवरण करावं लागतं. ओळी फार महत्वाची आहे. चळते आणि चयनाते अंतरी अवघेच कळते विवरणेची निवळते प्राणी मात्र असे. जोपर्यंत त्याचं आपण मनन ध्यान निजध्यास करत नाही, चिंतन मनन करत नाही, तोपर्यंत त्यांचं त्या तत्वांचं अंतर्यामामधून काय चंचल आहे काय निश्चय आहे हे करणार नाही. म्हणजे चयते आणि चयनाते हे दोघेही करणार नाही. चयनाते म्हणजे निश्चय आणि चळते म्हणजे चंचल. या दोघांचं विवरण कधी होणार नाही. विवरण करायचं आहे तर अंतर्यामामध्ये जाऊन करणं गरजेचं आहे, तरच त्याचं निवाडा होईल, अन्यथा होणार नाही. विवर्ता आता ते विवरण करायला लागल्यानंतर विवर्ता विवर्ता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी झाली आणि तुटी होणार नाही. म्हणजे जेव्हा आपण त्याचं विवरण करतोय जसं त्या दुधापासून दही बनवायचंय, दह्यापासून लोणी बनवायचंय, सहज होतं का? त्याची घुसण करावी लागते. अशी जेव्हा घुसण करता 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 ते एवढे अंतर्धामी होतात, अंतर्यामामध्ये जातात, एवढे ध्यानस्थ होतात की स्वतःचा देहाचं सुद्धा त्यांना भान राहत नाही. तस विवर्ता विवर्ता शेवटी निवृत्तीपदी अखंड भेटी झाली आणि तुटी होणार नाही. म्हणजे असं विवरण करता करता साधना करता करता ते एवढी एकरूपता निर्माण होते, स्वस्वरूपतेला जाते की मग त्यांची कधीच त्या साधनेची आणि त्या परब्रह्माची आणि त्या अंतरात्म्याची कधीच ताटातूट होत नाही. जिथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेक होते. म्हणजे जिथे ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये होते, मनाची उन्मनी अवस्था तयार होते, तत्वनिर्शनी अनन्य विवेक होते. तिथे काय होतं की त्या विवेकामुळेच तत्वनिर्शन ज्या गोष्टींमध्ये आपण अडकलेलो असतो, ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात करायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात, ज्या करिता आपण ही साधना करतो, ज्या करिता आपण ही उपासना करतो, कोणाकरिता? त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्याकरिता, त्या परब्रह्माशी एकरूप होण्याकरिता, त्या परब्रह्मासोबत जाण्याकरता आपण ही सगळी उपासना ध्यानधारणा ही साधना करत असतो. आणि म्हणून जेव्हा येथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, त्या वेळेमध्ये या विवेकाच्या आधाराने आपल्या सर्व तत्वांचे निरसन होऊन आपण परब्रह्माशी एकरूप होत असतो. वडिलांस शोधून पाहिले तो चंचलाचे निश्चय झाले, देवभक्त गेले ते ठाई. वडिलांचे म्हणजे कोण? वडील म्हणजे कोण? मागील आपण काही समासामध्ये पाहिलं. वडील म्हणजे आपला अंतरात्मा. म्हणजे जेव्हा एखादा जीव त्याच्या वडिलांना शोधून बघतो तो चंचलाचे निश्चय झाले, बरोबर ना? तर याने अंतरात्म्याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा त्या चंचलाचं रूपांतर निश्चयात झालं ना. आता अंतरात्मा म्हणजेच कोण? भगवंत. त्या भगवंताचं जेव्हा आपण शोध घ्यायला सुरुवात करतो, साधनेमध्ये लागतो, तेव्हा ती साधना करत असतात ना त्या भगवंतापर्यंत आपण पोहोचतोय. आणि पोहोचल्यानंतर जर निश्चयापर्यंत आपण गेलेलो तर निश्चयच होऊन जात. देव भक्त गेले ते ठाई. कोण गेलंय? देव वेगळा आणि भक्त वेगळा, ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहत नाही. ही धारणाच नाही तिथे. म्हणजे ज्या वेळेमध्ये संतांनी भगवंताचा दावा केला, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा दावा केला, विठ्ठलाचा दावा केला, संत जनाबाई मुक्ताबाई यांनी जेव्हा भगवंताचा धावा केला ना, तेव्हा देवची होय
देव भक्त पण गेले, तिथे देव नाही का भक्त नाही, एकच. सद्गुरु तोची दास, दास तोची सद्गुरु. ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही का वया. म्हणजे ज्या वयामध्ये की त्या अनुभवामध्ये स्थळ नाही कुठल्या प्रकारचं. ठाव म्हणता पदार्थ नाही. ठाव म्हणायला गेल्याच्या नंतर ठाव म्हणजे ठिकाणा, त्या ठिकाणी काही मागे आपण शब्द बघितला, ते ठाव म्हणजे ठिकाण, स्थळ. ठाव म्हणता पदार्थ नाही, अनुभवात काही कुठल्या प्रकारचं स्थळ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, म्हणजे दृश्य अशी वस्तू नाही की काही पदार्थ नाही. जैसे तैसे बोलू काही का वया. आणि त्या अवस्थेची जर का आपण कल्पना केली तर असं काही, म्हणजे जे मला काही कळलं, समर्थ उद्देश करतात, आपल्याला सांगतायत की असं कुठलं ठिकाण नाही जो सांगण्यासारखा, कारण एखादी वस्तू बघा, ठाव म्हणता पदार्थ नाही, म्हणजे जर भगवंत कुठे आहे हे सांगायचं झालं, ठिकाण, ठाव म्हणता पदार्थ नाही. म्हणजे एखादी वस्तू आपण ते सांगू शकतो की बाबा रे, वडापावच्या दुकानामध्ये मिळतं, दूध हे दुधाच्या डेअरीमध्ये मिळतं, म्हणजे हे आपल्याला ठिकाण आहे सांगायला. पण भगवंत कुठे मिळतोय? ठाव म्हणता पदार्थ नाही, म्हणजे जर का तुम्ही सांगत असाल त्याचं ठिकाण सांगा, त्याचं स्थळ सांगा, तर तो काही पदार्थ नाही सांगायला. पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही का वया. म्हणजे आता जसं मला सांगता येईल, समर्थ म्हणतायत उपदेश करताना, जैसे तैसे बोलो काही का वया. आता जसं मला समस्त सांगता येतं, तुमच्यापर्यंत पोहोचवता येतं, तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञान शक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. बघा समर्थाने काय सांगितलंय की जी ती अवस्था जी आहे ना, कशी आहे बघा, काय, अज्ञान शक्ती निरसली, म्हणजे जे काही अज्ञान होतं नाहीसे झालं, ज्ञान शक्ती मावळली, जो काही ज्ञान होता तो पण निघून गेला, लोप पावला, मावळला. वृत्ती शून्य कैसी झाली, वृत्ती म्हणजे त्याच्यामध्ये जी काही वृत्ती होती ती सुद्धा शून्य झालेली आहे, निघून गेलेली आहे, वृत्ती रहित झालेला आहे आता, बरोबर. तीच जी स्थिती आहे विलक्षण, अनिर्वचनीय, म्हणजे काहीही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. कधी? भगवंताचं आपण ध्यान करत राहिलो, वडिलांना शोधून पाहिले मागील वेळी, तो त्यांच्याच निश्चल झाले, देव भक्त पण निघून गेलं, तिथं हा भागच राहिलेला नाही. मागच्या वेळी जर पुन्हा इथे समर्थाने हे सांगितलेलं, मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांत कैसा निर्विकारी. म्हणजे एखाद्या गुरुकडून जेव्हा काही शक्तिपात केला जातो, त्या ठिकाणी मनाचा चंचलपणा जरासाही उरत नाही. जेव्हा शिष्य त्या निर्विकाराने निवांत अवस्थेत निवांत बनून जातो, काय, मुख्य शक्तिपात तो ऐसा, कोणता, ज्या वेळेमध्ये त्याला सांगितलं तू धनुर्धारी झालायस, गुरुदक्षिणा मागतोयस ना, तुझा अंगठा दे. त्याने विचार केला का कुठल्या क्षणाचा? नाही केला. मुख्य शक्तिपात तो ऐसा, मुख्य शक्तिपात कोणता आहे? नाही चंचळाचा वसा, निवांत कैसा निर्विकारी. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भाव आणला नाही, कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका निर्माण केली नाही. जे समर्थांनी सांगितलं, जो उपदेश भगवंताने केला, गुरुने केला, जो शक्तिपात म्हणजे गुरुने केलेला उपदेश सत्य मानून, तीच माझ्या या आत्मज्ञानाची शिदोरी आहे असं समजून जी आज्ञा केली त्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे शक्तिपात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नाही चंचळाचा वळसा, अडकला का मोमायामध्ये कुठल्या नाही, चंचळ निघून गेलं. चंचळाचे विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे, हे तो घडे ना. म्हणजे चंचल म्हणजे माया आहे, ही सतत
म्हणजे चंचळाची विकारे बाळटे अशी सहजतेने वाढते चंचळाची वृत्ती. पण तेच चंचळाचे बीज जेव्हा भगवंताच्या साधनेमध्ये लीन झालेलं असतं ना, त्या वेळेमध्ये ते बीज पूर्णपणे नाहीस झालेलं असतं. आणि मग चंचळ निश्चळ घनवटे, चंचळ आणि निश्चळ जर बघायला गेलं, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडे ना. आता चंचळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निश्चळ असू शकतो का? हे तो घडे ना. घनवट म्हणजे एकत्र, चंचळ आणि निश्चळ हे दोघे जण एकत्र असूच शकत नाही. भगवंतापर्यंत जो पोहोचतोय, जरी तो चंचळ असला तरी त्याच्याकडनं चंचल वृत्ती निघून जाते आणि तो निश्चयाच्या सानिध्यामध्ये राहतो. म्हणून इथे समर्थाने सांगितलंय की अशा वेळेमध्ये चंचळ आणि निश्चळ हे एकत्र राहत नाही, हे कधी घडूच शकत नाही. महावाक्याचा विचारू तेथे संन्यासास अधिकारू, देवी कृपेचा जो नरू तोही विवरण पाहिजे. आता महावाक्य म्हणजे काय? जी 4 वेदांमध्ये काही मुख्य वचनं दिलेली आहेत ती वाक्य, म्हणजे चिंतन करण्याची पात्रता तेथे संन्यासास अधिकारू. हा अधिकार कोणातला आहे? फक्त संन्यासालाच. संन्यासी कोण ते पुढे सांगितलंय समर्थांनी. दैवी कृपेचा जो नरू तोही विवरण पाहे, म्हणजे भगवंताने स्वतःहूनच आपल्यावर ज्याच्यावर कृपा केलेली आहे ना, अशा भगवंताचीच ती पात्रता आहे. कोणीही त्याचं विवरण करू शकत नाही. हा अधिकार फक्त संन्यासाचा आहे. कोण संन्यासी? पुढच्या ओळीमध्ये सांगितले. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चय. फार महत्वाचं सांगितलंय. आता संन्यासी म्हणजे आपल्याला असं वाटतं कोणीतरी रस्त्यावर राहिला, घरदार सोडलेला हा संन्यासी नाही. समर्थांनी स्पष्ट सांगितलंय संन्यासी म्हणजे षडन्यासी. षडन्यासी म्हणजे कोण? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या गोष्टी सोडलेला, या गोष्टींचा त्याग केलेला, ह्या 6 विकारांचा त्याग केलेला जो आहे तो संन्यासी. संन्यासी म्हणजे घराचा, मायेचा, संसाराचा, प्रपंचाचा त्याग केलेला नव्हे. समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. संन्यासी कोण? संन्यासी म्हणजे षडन्यासी, ज्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विषयांचा त्याग केलेला आहे. विचारवंत सर्व संन्यासी कोण? जे विचारिक आहेत. आपली करणी आपणासी निश्चय, म्हणजे संन्यासी म्हणजे तो केवळ काही कुठला वेश धारण करणारा नाही, तर ते चिंतक आहेत, विचारवंत आहे. आणि आपण जसं आचरण करू तेवढीच आपली प्रगती होत असते. आपली करणी आपणास निश्चय, ज्या गोष्टींचं आपण आचरण करणार, जी गोष्ट आपण शिकणार तीच आपल्याला येणार ना. मी जर का गणिताचा अभ्यास करत असेल तर मला इंग्रजी येईल का? मला गणितच येणार आहे. मी इंग्रजीचा अभ्यास केला तर मला इंग्रजी येणार आहे. म्हणजे ज्या विषयाचं शिक्षण घेतलं त्याच विषयामध्ये मी पारंगत होणार आहे. जगदीश वळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विचार जाणते. आता जगदीश ओळल्यावरी, जगदीश म्हणजे कोण? भगवंताला, परब्रह्माला, परमात्माला समर्थाने ते जगदीश म्हटलेलं आहे. तर त्याचीच जर प्राप्ती झाली तर ते कोण अनुमान करी? तिथे काय विचार तर्क वितर्क करण्याचा प्रश्नच येत नाही. आता असो हे विचारी विचार जाणते, म्हणजे जे काय आता झालं आपल्याला भगवंत आता कळलेला आहे, बस तेवढंच, त्याच्या पलीकडं काहीच नाही. हे कोणाला कळतं? विचारवंतांना कळतं. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षक. आता ज्याने ज्याने विचार केला, जे जे विचारवंत झाले, निसंग होऊन राहिले ते मुक्त झाले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षक. जे देहामध्ये अडकून राहिलेत, विषय विकारांमध्ये अडकून राहिलेत, जे गर्वामध्ये राहिलेत, रावणाचं काय झालं?
अडकला ना, राम सुटला, रावण अडकला, विभीषण सुटला, राम अडकला. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष. हेतू रूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. है ना, लक्षी बसले अलक्ष म्हणजे एकदा अलक्ष असे ब्रह्म मनात ठसवले ना की जो पूर्व पक्ष आहे ना, लक्ष बसले अलक्ष, आपण असं एकदम ठामपणे चिकटून राहिलो त्याच्याशी, तर आपला जो पूर्व पक्ष असतो, ज्या आपण काही घटना केलेल्या आहेत, जे काही आपण पाप केलेलं आहे ते सहजरित्या उडून गेला पूर्व पक्ष, कापरासारखा उडून जातो. हेतुरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. म्हणजे जे काही हेतू सगळं त्याचा जो काय राहिलेला असतो तो सुद्धा लोप पावून जातोय, मावळून जातोय. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चढ अखंड झाले. आता आकाश पाताळ जर आपण बघितलं, हे दोन्ही वेगवेगळे आहेत, वेगळे वाटतात, तरी अंतराळाची पोकळी आहे ना त्याच्यामध्ये, मध्ये वाचणारा जो काही दृश्याचा पडदा दूर झाला की सर्वत्र एकच अशी पोकळी दिसणार आपल्याला, बरोबर ना. दुसरं त्याच्या पुढे कडे काय दिसेल का, हे उदाहरण समर्थाने सांगितले. आकाश आणि पाताळ, पण आकाश पाताळ खाली, हे दोघांमध्ये काय अंतराळ आहे. पण त्याच्यामध्ये जे काही दिसतं आपल्याला, जी काही दृष्टी आहे, जे काही वस्तू दिसतात, घरं दिसतात, बरोबर ना, मोहमायेचा जो काही भाग आहे तो दिसतोय, तो काढला तर दुसरं काय दिसतं, काहीच नाही, एकीच दिसते ना. काढिता दृश्याचे चढ अखंड झाले, म्हणजे वर आकाश खाली पाताळ, बस, मध्ये काहीच नाही. तो दृश्याचा पडदा काढायचा आहे जो मोहमायेचा आहे, ते तो अखंडचे आहे. मन उपाधी लक्षण पाय, उपाधी निराशेस आहे शब्द कैसा. म्हणजे मुळात अंतराळ हे एक संध आहे, और मन कुठे आहे, उपाधीकडं. मग ते उपाधीच निघून गेली का तिथे काय राहतं का शिल्लक, काहीच नाही ना. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचारे पहावा विचार अंतर्यामी. म्हणजे ही ती स्थिती जी आहे ना, ती सांगता न येण्यासारखी, म्हणजे शब्दामध्ये आपण उल्लेख करू शकत नाही, त्याच कल्पना करू शकत नाही. मन बुद्धीच्या पलीकडे आहे. विचार करून जर का आपण अंतःकरणामध्ये जर का विचार केला तर त्याचं आपल्याला विवरण होऊ शकतं. त्याचं चिंतन केलं, मनन केलं तर आपल्याला त्याचा जो काही गुंता झालेला असतो तो उलगडून मिळतो, अन्यथा नाही. पाहता पाहता कळ येतो, कळले तितके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. ते समर्थाने काय सांगितलंय की सतत जर का अभ्यास करत गेलात ना तर वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळे अनुभव येणार. म्हणजे पुढे असं काही जाणवतं का जे काही कळलंय ते खरोखर सत्य नव्हतं, आणि जे काही कळलंय असं वाटतं तोपर्यंत ते पूर्णत्वानं कळलेलं सुद्धा नसतं. म्हणजे हा विषय काय एवढा अवघड आहे ना, पाहता पाहता कळ येते. आपण अभ्यास करत 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 गेलो का असं वाटतं की आम्हाला आता कळलंय, कळलंय तितके व्यर्थ जाते. आणि जेवढं कळलंय बघा स्पष्ट समाजाने कसं सांगितलं, मी अभ्यास करत गेलो अभ्यास करत गेलो अभ्यास करत गेलो, समजून घेतलं पण कळले तितके व्यर्थ गेले. अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे, म्हणजे हा विषयच एवढा अवघड आहे ना की तो कशा प्रकारे आणि कोणत्या शब्दात समजून सांगावे हे कळत नाही. स्वतः समर्थ सांगतायत आपल्याला उपदेश करताना. भगवंताची प्राप्ती करायची म्हणजे आपण सहज बोलतो बघा, सुरुवातीला समर्थाने असं पण सांगितलंय, नामस्मरण करा, उपासना करा, भक्ती करा, साधना करा, ध्यान करा, भगवंताची प्राप्ती होते. पण सिद्धांत निरूपणामध्ये समर्थ काय म्हणतात, ओवी किती स्पष्ट सांगितले बघा, सहज भगवंताची प्राप्ती आहे. इथे काय म्हणतात, पाहता पाहता कळ येते, भगवंत कळतो. पाहत गेलो पाहत गेलो पाहत गेलो पाहत गेलो, पंडतपत्ती बघितली, कळले तितके व्यर्थ गेले. आता म्हणजे हे सांगणं सुद्धा एवढं अवघड आहे,
कशा प्रकारे सांगायचं हे कळत नाही. समर्थ उपदेश करताना आता सांगतायत आपल्याला, वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला. पुढे समजवून बोला कोणीतरी. म्हणजे स्वानुभव असा आहे की महावाक्यातल्या पाठीमागचा गूढ अर्थ जेव्हा शोधत गेलो ना, तेव्हा असं झालं की अलक्ष्य अशा ब्रह्माशी एकरूप होऊन गेलो. म्हणजे ते समजलं तर कोणालाही वर्णन करता येणार नाही. समजलंही, परंतु ज्या पद्धतीने सांगायला पाहिजे त्या पद्धतीचं वर्णन करताच येणार नाही. शाश्वताच शोधित गेला त्याने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. म्हणजे जे परब्रह्म शाश्वत आहे त्याला जेव्हा शोधत गेलो ना, त्याने ज्ञानी साच झाला, तेव्हा शोधणारा स्वतः खऱ्या अर्थाने ज्ञानी झाला. विकार सांडून मिळाला निर्विकारी. मग त्याच्यामध्ये असणारे जे काही विकार होते ते विकार शून्य झाले आणि ते शून्य विकार होऊन तो निर्विकार स्थितीमध्ये मुक्त झाला. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले, पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या. बघा, एखाद्याला जेव्हा स्वप्न पडतो, दुःस्वप्न उदंड देखिले, दुःस्वप्न म्हणजे पुन्हा स्वप्न पडलंय, पुन्हा तो त्या स्वप्नामध्ये गेलाय, पुन्हा स्वप्न. कल्पनेमध्ये बरेचसे स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये तो गेलाय, दुःस्वप्न पडिले, उदंड देखिले, भरपूर त्यांनी स्वप्न बघितलंय, जागे होते लटिके झाले. लटिके म्हणजे खोटा. उठल्यानंतर जाग आल्यानंतर लक्षात आलं, मी तर मोठा श्रीमंत माणूस झालोय, माझ्याकडे भरपूर काय काय आलेलं आहे, माझ्याकडे पैसा आलेला आहे, संपत्ती आलेली आहे, ऐश्वर्य आलेलं आहे, मला जे पाहिजे त्याचे ज्याची मी अपेक्षा केली, ज्याची मी अपेक्षा ठेवली ते सर्व मला मिळालेलं आहे. दुःस्वप्न दीर्घ काळ पाहिलं त्याने, मग मी असं करेल, मी हे करेल, मी ते करेल. हे सगळे स्वप्न पाहिले, जाग जशी आली तसं, अरे काय केलं, खरंच हे आहे का? जागे होता लटिके झाले, पुन्हा जरी ते आठवले तरी ते मग जरी आठवण्याचा प्रयत्न केला, खरंच माझ्याकडे एवढी संपत्ती होती, एवढं ऐश्वर्य होतं, माझ्याकडे एवढं सगळ्या गोष्टी होत्या, मी जरी आठवलं, किती पण स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केला, पण ते स्वप्न आहे, शेवटी ते मिथ्याच आहे. प्रारब्ध योगे देह असे अथवा नासे, विचारांतरी वैसे चळ नाहीसा. जोपर्यंत आता ते स्वप्नाचं बघितलं, समर्थ म्हणतायत प्रारब्ध योगे देह असे, देह हा प्रारब्धाने मिळालेला आहे, असे अथवा नासे, विचारांतरी वैसे चळ नाहीसा. तोपर्यंत त्याचा देह आणि देह व्यवहार हे चालत राहणार आहे. कधी? जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत देह आणि त्या देहामधला होत असणारा व्यवहार हे दोन्ही चालत राहतील. अंतर्यामी आत्मस्वरूपाचे भान मात्र जागृतच राहत, ते काही जात नाही. चैना ऐस, बीज अग्नीने भाजले, त्याचे खुंटणे वाढणे खुंटले, ज्ञातास तैसे झाले वासना बीज. म्हणजे आता इथे उदाहरण दिलंय समर्थांनी की बीज आहे, ते बीज जर का भाजलं, आगीमध्ये आपण जर भाजलं आणि ते पुन्हा जमिनीमध्ये आपण टाकलं, ते रुजतं का? त्याला कोंब येतो का? त्यापासून नवीन उत्पत्ती तयार होते का? झाड होतं का? होणारच नाही. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटून जात ना, पुन्हा वाढणारच नाही. ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. म्हणजे ज्ञानी जो आहे त्याच सुद्धा पुनर्जन्माची जी वासना आहे, जी वासना त्याच्यामध्ये असते, ती वासना पूर्णपणे नष्ट होऊन जाते. कधी? जेव्हा भगवंताच्या या भक्तीमध्ये, साधनेमध्ये लीन झालेला असतो. म्हणजे त्या वासनेचं बीज पूर्ण नष्ट होऊन गेलेलं असतं, की ते पुन्हा उत्पत्ती होऊ शकत नाही. विचारे निश्चय झाली बुद्धी, विद्धीपासी कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चय केली. आता काय? आत्मानात्म विचार केल्यानंतर किंवा करत राहिल्यानंतर बुद्धी कशी होते? स्थिर होते. आता काय करतोय आपण? साधना करतोय, भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतोय, निधिध्यास करतोय, मनन चिंतन ध्यान करतोय, साधना करतोय, उपासना करतोय, बरोबर ना? विचार निश्चय झाली बुद्धी, विचार करता करता बुद्धी भगवंताप्रत झालेली. बुद्धीपासी कार्यसिद्धी, आता भगवंताची साधना करत असताना तिथे सिद्धी आहेच.
कार्यसिद्धी आहे. पाहता वडिलांची बुद्धी निश्चय केली. वडिलांची म्हणजे अंतरात्माला जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या स्थिर बुद्धीमुळे आपला मुख्य हेतू साध्य होतो आणि महात्म्यांची जी थोर बुद्धी होती ती सुद्धा याच मार्गाने निश्चल बनलेली होती. म्हणजे संत ज्या पद्धतीने भगवंतापर्यंत पोहोचले ते हेच होत. आणि निश्चयास ध्यातो तो निश्चय, भगवंताचं परब्रह्माचं जो नामस्मरण करेल साधना करेल तो भगवंतापर्यंत पोहोचतो. चंचळास ध्यातो तो चंचल, पण जर माया रूपामध्ये वासना रूपामध्ये जर का तो जाईल तर तो वासना रूपातच तयार होणार आहे, मायेतच अडकून राहणार आहे. भूतास ध्यातो तो केवळ भूत होईल, जो भूतांच्या मागे लागला तो भूतच होणार आहे. जो पावला शेवटवरी तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया. जो पावला शेवटवरी, बरोबर ना, म्हणजे पूर्णत्वास गेला त्याच्यावर कुठल्याच प्रकारची माया तयास हे काहीच न करी. कोण? माया. माया काही करू शकत नाही. अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया, काहीच करू शकत नाही. नजरबंदी झालेली असते मायेची, कारण तो भगवंताच्या एवढ्या भक्तीमध्ये लीन झालेला आहे ना. मिथ्या ऐसे कळवाले, विचाराने सदृढ झाले, अवघे बहेच उडाले अकस्मात. म्हणजे सत्य काय, म्हणजे नजरबंदी आहे हे त्याला कळलं आणि ते ज्ञान विचाराने एवढं पक्क झालंय, मग सर्व त्याच्याकडे असलेले जे काही भय एका क्षणामध्ये नष्ट होऊन जातं. उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजन वाढवावे, अंतर्विवेक उपजावे, सगळं काही समर्थ शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात की आपण उपासनेचे उत्तीर्ण व्हावे. म्हणजे उपासनेमधून साधनेमधून जे काही आपण साध्य केलेलं आहे, जी भगवंताची प्राप्ती केलेली आहे, जो भगवंत आपल्याला कळलेला आहे, ज्या भगवंताचं आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याचं फलित, त्याचं भेटलेलं जे काही फळ असेल त्याचे ऋण म्हणून आपण फेडले पाहिजेत. भक्तजन वाढवावे, ऋण फेडले पाहिजेत म्हणजेच काय, भक्तजन आपण वाढवले पाहिजेत. भक्ती मार्ग आपण लोकांना सांगितला पाहिजे, लोकांना भक्ती सांगून त्यांना चांगल्या मार्गामध्ये आणलं पाहिजे, भक्ती मार्गामध्ये आणलं पाहिजे. अंतर्विवेक उपजावे, सगळं काही म्हणजेच ज्ञानप्राप्तीनंतर हा व्याप आपण विवेकाने समजून घेतला पाहिजे आणि भगवंताची सेवा म्हणून आपण या सृष्टीमध्ये मनुष्य देहामध्ये येऊन जे काही समजून उमजून घेतलं त्याकरिता आपण ऋण फेडणं म्हणजेच इतर समाजाला जो चुकीच्या मार्गाला चाललेला आहे त्याला पुन्हा भगवंताची प्राप्ती करण्याकरता भगवंताची साधना सांगायची, भगवंताची उपासना सांगायची, नामस्मरण सांगायचं आहे आणि त्याला सुद्धा भगवंताप्रत प्राप्त करायचं आहे. हा सिद्धांत समर्थांनी या समासामध्ये सहज सरळ आणि सोप्या शब्दामध्ये सांगितला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.